नमस्कार शेतकरी बांधवांनो. चला पटकन नजर टाकूया आजच्या म्हणजे 4 एप्रिल 2026च्या हळदीच्या बाजारभावांवर. आणि आजचा दिवस खरंच हळद उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलाय. चला तर मग बघूया काय आहेत आकडे. तर सगळ्यात आधी आजची मोठी आणि महत्वाची बातमी. हळदीच्या बाजारातली तेजी आहे ना, ती तशीच कायम आहे. इतकंच नाही तर काही बाजार समित्यांमध्ये तर हळदीनं चक्क 20,000 रुपयांचा जो मोठा टप्पा आहे तो पार केला आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. सुरुवात करूया मराठवाड्यातल्या एका महत्त्वाच्या मार्केटपासून, वसमत बाजार समिती. बघूया तिथे लोकल आणि फिंगर हळदीला आज काय भाव मिळाला. तर वसमतमध्ये आज लोकल आणि फिंगर हळदीची आवक चांगली होती. इथे कमीत कमी भाव होता 10,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त भावाने 15,900 रुपयांपर्यंत मजल मारली, जो की एक चांगला आकडा आहे. आणि सरासरी भाव बोलायचं झालं तर तो साधारणपणे 12,800 ते 13,000 रुपयांच्या आसपास होता, म्हणजे एक स्थिर दर म्हणता येईल. आता वळूया त्या बाजारपेठेकडे जिथे आज अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक झालाय. हो बरोबर, आपण बोलतोय सांगली बाजार समितीबद्दल. राजापुरी हळदीने तिथे आज धुमाकूळ घातलाय. सांगलीतल्या या विक्रमी भावामागचं कारण काय, तर राजापुरी हळदीला असलेली जबरदस्त मागणी, तिचा तो गडद रंग आणि जास्त कर्क्युमिन यामुळे मसाला कंपन्या आणि एक्सपोर्टर्सकडून तिला मोठी पसंती मिळते. आणि तेच आज भावातून अगदी स्पष्ट दिसलं. आणि हा बघा आजचा तो आकडा, अविश्वसनीय. सांगली बाजार समितीत राजापुरी हळदीला प्रति क्विंटलसाठी तब्बल 23,300 रुपयांचा भाव मिळालाय. म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाचं खरंच सोनं झालंय असं म्हणायला हरकत नाही. इथलं पूर्ण चित्र बघितलं तर सांगलीत कमीत कमी भाव 13,000 ते 15,000 रुपयांपासून सुरू झाला, पण कमाल भावाने थेट 20,000पासून ते 23,300 रुपयांपर्यंत उसळी घेतली. सरासरी भावसुद्धा खूपच चांगला होता, म्हणजे 14,000 ते 16,500 रुपयांच्या एका मजबूत पातळीवर होता. सांगलीतल्या रेकॉर्ड ब्रेक भावानंतर आता एक नजर टाकूया राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बाजार समित्यांवर. तिथे काय परिस्थिती होती ते पटकन बघूया. आता बघूया रिसोड बाजार समिती. इथे लोकल हळदीची आवक होती. कमीत कमी भाव होता 11,000 रुपये, तर जास्तीत जास्त भाव 14,500 रुपयांवर गेला. इथला सरासरी भाव 11,500 ते 12,500च्या मध्ये राहिला, जो की एक चांगला समाधानकारक दर आहे. पुढे आहे नांदेड बाजार समिती. इथे मिश्र आणि लोकल हळद विक्रीसाठी आलेली. कमीत कमी भाव होता 11,800 रुपये आणि कमाल भावाने 15,500चा आकडा गाठला. नांदेडचा सरासरी भावही चांगला होता, साधारणपणे 13,500 ते 14,000 रुपयांपर्यंत गेला. आणि हिंगोली बाजार समितीमध्ये आज भावांमध्ये एक प्रकारची स्थिरता बघायला मिळाली, जे बाजारासाठी चांगलं लक्षण आहे. किमान भाव 12,500 ते 12,700 रुपये होता, तर कमाल भाव 14,800 ते 15,000च्या आसपास होता. सरासरी 13,000 ते 13,800 रुपयांवर भाव टिकून राहिला. तर मग या सगळ्या आकड्यांवरून आजच्या बाजाराचं एकंदरीत चित्र काय दिसतंय? चला थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. आजच्या बाजारातून एक गोष्ट तर नक्कीच झालीये की तेजीचा मूड कायम आहे. सांगलीच्या मार्केटने तर राजापुरी हळदीच्या मागणीमुळे 23,000चा आकडा पार करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. या वाढलेल्या भावांमुळे गेल्या काही काळापासून चिंतेत असलेल्या शेतकरी बांधवांना खरंच एक मोठा दिलासा मिळालाय. अर्थात पुढे काय होईल हे बाजारातल्या आवक आणि मागणीवरच अवलंबून असेल. आणि म्हणूनच सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की बाजारातली ही जी तेजी आहे, हे जे चांगले भाव आहेत, ते पुढचे काही दिवस टिकून राहतील का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे. रोजच्या रोज असेच ताजे बाजारभाव आणि शेतीबद्दलची अचूक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पण पोचवा, त्यांनाही याचा फायदा होईल. चला तर भेटूया पुढच्या अपडेटसोबत. धन्यवाद.